आता आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला महावाचन उत्सव पोर्टलवर विद्यार्थ्यांनी लिहिलेले सारांश अपलोड करायचे. सो यासाठी लिंक जी आहे गुगलला आपण टाईप केलं महावाचन उत्सव तर त्या ठिकाणी लिंक येते. त्या लिंकमध्ये गेल्यावर आपल्याला आपण यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले असल्यामुळं यूजर लॉग इन आणि स्कूल यूजर रजिस्ट्रेशन दिसतील. यूजर लॉग इनवर गेल्यावर आपण या ठिकाणी आपला यूजर नेम जो आहे तो शाळेचा ईमेल टाकला आहे आणि पासवर्ड जो आपण क्रिएट केला आहे तो इथे टाकणार आहोत. सो मी पासवर्ड हाईड करतो आहे. आणि लॉग इन करतो. जर अशा प्रकारे झालं नाही तर आपल्याला पुन्हा स्कूल यूजरवर क्लिक करायचं, पुन्हा यूजर लॉग इनला जायचं, UDIS नंबर टाकायचा आणि खाली पासवर्ड टाकायचा. साईडला क्लिक केल्यावर लॉग इनवर क्लिक करायचं आणि लॉग इन सक्सेसफुल होते. बघा, लॉग इन सक्सेसफुल झाल्यावर आपण ह्या पेजला झूम करून बघायचं आहे. आता काहींच्या मोबाईलमध्ये हा झूम होणार नाही, म्हणून त्याकरता आपण काय करणार, इथे वर 3 टिंब आहेत, त्या 3 टिंबावर क्लिक करणार आणि त्याला डेस्कटॉप साईट जी आहे खाली तिथं क्लिक करणार. आता मी क्लिक करतो आहे बघा डेस्कटॉप साईटला, म्हणजे आपल्याला या पेजचा फुल व्ह्यू दिसेल. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांनी लिहिलेले सारांश अपलोड करायचे. तर आपण इथे बघू शकता की आपल्या शाळेचे किती सबमिट झालेले आहेत आणि किती बाकी आहेत. तर आपल्याला स्ट्रेंथ दाखवलेली आहे 144 या शाळेची आणि आपण इथे सबमिशनवर क्लिक करणार आहोत. सबमिशन जे आहे क्रिएट न्यूच्या खाली टॅब आहे. सबमिशनवर क्लिक केलं की आपल्याला फॉर्म ओपन होतो आणि विद्यार्थ्याची माहिती भरायचं पेज ओपन होतं. या ठिकाणी आपण फक्त वर मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव, नेम आणि खाली लास्ट नेममध्ये सरनेम टाकणार आहोत. त्यानंतर रोल नंबर टाकणार आहोत. सो मी या ठिकाणी रोल नंबर टाकला आहे. आता इथं नाव टाकल्यानंतर देखील तो काय म्हणतो आहे, वेबसाईट म्हणते की लास्ट नेम मस्ट कंटेंट अल्फाबेट्स ओनली. तर इथं स्पेस दिला गेला आहे बघा, म्हणून तसं म्हणतं आहे. स्पेस कट करायचा बॅक स्पेस दाबून. क्लास मी भरली इथं 6वी, सेक्शन A टाकला, लँग्वेज मराठी आहे. ज्या भाषेमध्ये मुलांनी लिहिलं आहे ती लँग्वेज सिलेक्ट करायची. बुकचं नाव जे आहे तर मी टाकतो आहे. आणि इथं चूज फाईलमध्ये गेल्यावर हे नाव मी टाकलं आणि खाली चूज फाईलमध्ये गेल्यावर इथे ऑप्शन ओपन झाले, कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, मीडिया पिकर. आता जर हे फोटो आपण काढून ठेवले असेल तर आपण मीडिया पिकरमधून घेऊ. मी फोटो काढलेला नाही आहे म्हणून मी डायरेक्ट आत्ता फोटो काढेल डायरेक्ट कॅमेरा वापरून. कॅमेऱ्यावर क्लिक केलं तर हा फोटो या ठिकाणी मी अपलोड करणार आहे. हा फोटो मी काढला आणि राईटवर क्लिक केलं, तो फोटो समोर दिसायला लागला, त्याच्यात JPG आलं बघा. त्याला मार्क्स दिलेले आहेत मी 5, म्हणून इथं सिलेक्ट मार्क्समध्ये 5वर क्लिक केलं आणि सबमिट म्हणलं. आता सबमिशन इन प्रोग्रेस दिसतं आहे आणि काहीच वेळात तो लगेच आपल्याला दाखवेल की रेकॉर्ड अपलोडेड सक्सेसफुली. सो सबमिशन डेटा इन प्रोग्रेस आहे आणि आपण ह्यानुसार आपल्या मोबाईलवरून माहिती अपलोड करू शकतो. आता मी यापूर्वीसुद्धा भरलेले आहेत पण अजून पोर्टल दिसत नाही. याचं कारण असं की हा डेटा उशिरा अपलोड होतो. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांची माहिती महावाचन उत्सव पोर्टलला भरू शकतो आपल्या मोबाईलवरून. थँक्यू.